लूक्रुस वर्तमान अध्याय 10 आणि वचन 38 पासून पुढे 42 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 98 बघा. आणि ज्या लोकांनी पवित्र शास्त्र बायबल नव्याने खरीद असेल त्याने पान क्रमांक 84 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊ नये का. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे. मरीने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2026 वर्षाअगोदर ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त राष्ट्रामध्ये जाऊन देव राज्याची सुवार्ता गाजवायचा, परमेश्वराविषयी लोकांना शिकवायचा. येशू ख्रिस्ताने माझ्या प्रियानो 12 शिष्य निवडले होते आणि 12 शिष्यांना घेऊन आज येशू या गावात आहे, तर उद्या दुसऱ्या गावात आहे, परवा तिसऱ्या गावात आहे. असं करून येशू ख्रिस्त इस्रायलचा कोना जाऊन देवाची सुवार्ता गाजवित होता. एक दिवस माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना घेतलं आणि येशू ख्रिस्त एका गावामध्ये येऊन उतरला. आणि त्या गावामध्ये जसा येशू ख्रिस्त येऊन पोहोचला, तसाच येशू ख्रिस्ताकडे एक स्त्री आली, एक बाई आली. त्या बाईचं नाव आहे मार्था. ही मार्था येशू ख्रिस्ताकडे आली आणि येशू ख्रिस्ताकडे विनंती करू लागली की तुम्ही माझ्या घरी जेवायला यावं. आणि जसं या मार्थाने येशू ख्रिस्ताला विनंती केली, त्याच क्षणी येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना घेऊन मार्थाच्या घरी जाऊन येशू ख्रिस्त बसला. या मार्थाला एक दुसरी बहीण होती, तिचं नाव आहे मरिया. येशू ख्रिस्त जसा मार्थाच्या घरात येऊन बसला, त्याच क्षणी येशू ख्रिस्ताने आपलं तोंड उघडलं आणि जिवंत देवाचं वचन त्या घरातल्या लोकांना शिकवायला सुरुवात केलं.
कारण येशू ख्रिस्त जिथे जायचा तिथे परमेश्वर देवाविषयी लोकांना शिकवायचा, परमेश्वर देवाविषयी लोकांना सांगायचा आणि लोकांना पापी मार्गातून बाहेर काढून जिवंत देवाच्या मार्गामध्ये जोडायचा. जेव्हा येशू ख्रिस्त मार्ताच्या घरामध्ये येऊन बसला, त्याच क्षणी येशू ख्रिस्ताने आपलं तोंड उघडलं आणि त्या घरामध्ये परमेश्वर देवाविषयी शिकवायला सुरुवात केलं. आणि येशू जिथे जायचा तिथे एक किंवा दोन माणसं राहत नसायची. आज तुम्ही या ठिकाणी 100 पण लोक नसाल, पण आपला येशू गेल्या 2026 वर्षा अगोदर 2126 काळामध्ये ज्या वेळेस या जगामध्ये येऊन परमेश्वराची सुवार्ता गाजवित होता, त्यावेळेस एक घटकेमध्ये येशू समोर 15 हजाराची पब्लिक जमून देव राज्याची सुवार्ता ऐकायची. ज्या वेळेस येशू ख्रिस्त मार्ताच्या घरामध्ये जाऊन बसला, त्यावेळेस किती लोकसंख्या होती हे बायबल मध्ये दिलेलं नाही, पण त्या ठिकाणी जरूर लोक होती आणि ती लोक देवाचे शब्द ऐकण्याकरिता येशूच्या चरणापाशी, येशूच्या पायाजवळ बसले होते. आणि येशू ज्या घरामध्ये उतरला होता, ज्या घरामध्ये पाहुणा आला होता, त्या घराची मालकीन मार्था नावाची बाई येशूच्या पायाजवळ बसली नव्हती. तर या बाईने आपल्या मनामध्ये काय विचार केला, आज येशू ख्रिस्त माझ्या घरात पाहुणा म्हणून आलेला आहे, तर मी येशूसाठी स्वयंपाक बनवेन, येशूसाठी भाजी तयार करेन, येशूसाठी जेवण तयार करेन. आणि या मार्थेने जेवण बनवण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी भरपूर कष्ट करायला सुरुवात केला. आणि मार्ताला एक बहीण होती आणि मार्तापेक्षा लहान होती, तिचं नाव आहे मरिया. आणि मरिया ही मार्ताची बहीण असताना मार्ता काय करत होती, एकटीच येशूसाठी जेवण स्वयंपाक बनवत होती. पण मरिया कुठे बसलेली होती, जिथे येशू ख्रिस्त देव राज्याविषयी, परमेश्वर देवाविषयी लोकांना शिकवित होता, त्या ठिकाणी येशूच्या पायाजवळ मरिया येऊन बसलेली होती आणि देवाचं पवित्र वचन, येशूच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि वचन ऐकत होती. आणि देवाचे शब्द ऐकून ती आपलं जीवन परिवर्तन करत होती, येशूच्या शब्दाला स्वीकारत होती. पण मार्ता काय करत होती, येशू जसा घरात आला त्याच क्षणी मार्ताने आपल्या घरामध्ये पाणी नवीन भरायला सुरुवात केलं असेल, जेवण एकदम स्वादिष्ट बनवण्याचा विचार केला की मी येशूसाठी जेवण बनवेल आणि जेवणाद्वारे येशूला खुश करेन, येशूसाठी चांगला स्वयंपाक बनवेन, द्राक्ष रस आणेन आणि येशू ख्रिस्ताला मी खुश करेन. आणि ज्या वेळेस मार्थावर काम भरपूर पडलं, अशा वेळेस काय झालं, तिची तारांबळ उडाली की मी हे काम करू की ते काम करू. कदाचित येशू तसाच निघून गेला तर, हे मार्थाच्या मनात बुद्धीत विचार होते. मार्था म्हणाली मी हे करू की ते करू. शेवटी ही तक्रार, येशू जिथे लोकांना देवाचं वचन शिकवित होता, जिथे बसला होता आणि तिथे तुमच्याच सारखी लोक काही बसलेली होती, आणि मरिया तर डायरेक्ट येशूच्या पायाजवळ बसली होती देवाचं वचन एकदम जवळून ऐकण्यासाठी. या मरियेने येशू घरात आला असल्यामुळे चिंता केली नाही की मी येशूला उपाशी घालवावं, पण मार्थाला चिंता होती, येशू जर उपाशी गेला तर मला बरं वाटणार नाही,
म्हणून मी तिच्यासाठी स्वयंपाक बनवेन, मी त्याला खुश करण्यासाठी जेवण बनवेन. शेवटी मार्थावर भरपूर काम पडल्यामुळे, शेवटी मार्थावर कामाचा भार पडल्यामुळे ही तक्रार मार्था येशूपाशी घेऊन आली आणि येशूला म्हणाली, गुरुजी, अहो गुरुजी, माझ्यावर एवढं काम पडलेलं आहे, पण माझी बहीण तुमच्या पायाजवळ बसून देवाचे शब्द ऐकत आहे, पण तुम्हाला समजत कसं नाहीये, तुम्हाला परवा का नाहीये? तुम्ही या मर्याला सांगा की तुझ्या बहिणीला जाऊन मदत कर. त्यावेळेस येशू काय म्हणाला? मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग आणि चिंता आणि काळजी करतेस, पण किबलूना एकच गोष्टीचा अगत्य आहे की मरेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे आणि तो तिच्यापासून वाटा कधी काढून घेतला जाणार नाही. मरियेने काय चुनलं होतं? जिवंत देवाचा जिवंत अभिषेक वचन, ज्या वचनाद्वारे मरिया बदलणार होती. मरियेने काय चुनलं होतं? वचन ऐकून ती परमेश्वरावर मोठा विश्वास करेल. मरियेने काय चुनलं होतं? ज्या वचनामध्ये जीवन आहे ते शरीराचं नाही तर आत्मा वाचवण्याचं आहे. म्हणून काय केलं? मरियेने जिवंत देवाच्या शब्दांना ऐकण्यासाठी आपले कान, आपलं जीवन, आपलं हृदय, आपलं अंतःकरण, आपलं शरीर, आपलं मन, आपलं तन, आपली बुद्धी, आपले विचार सर्व येशू समोर, येशूच्या चरणापाशी समर्पण केले आणि मरियेने इकडे तिकडे लक्ष न देता फक्त जिवंत देवाच्या वचनाकडे लक्ष दिला. आणि म्हणून येशू म्हणाला, मार्था, हे मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंता आणि दगदग करतेस, पण तू जो वाटा चुनलेला आहेस तो वाटा फालतूक आहे. पण मरियेने जो वाटा चुनलेला आहे तो जिवंत देवाच्या वचनाचा आहे. आणि जर हिने वचनाचा वाटा चुनलेला आहे तर कधीच तो वाटा हिच्याकडून कोणीच काढू शकणार नाही, कारण तिने चांगला वाटा म्हणजे जिवंत देवाला आपल्या जवळ घेतलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण तर काय करतो? प्रभू येशूच्या राज्यामध्ये वाढत असल्यामुळे आपल्या जीवनापाशी पण बऱ्याच गोष्टीची चिंता आणि दगदगी जीवन येऊन पडतं. आपण प्रभूमध्ये वाढत असताना आपल्या मनामध्ये एक विचार असा येतो की मी प्रभूमध्ये वाढावा, एक विचार असा येतो की मी काम केलं नाही तर मला खायला कुठे मिळेल. म्हणून काही लोक जास्ती कामाकडे लक्ष देतात, आपली बुद्धीने, आपल्या मनाने विचार करतात, मी काम करावं, मी काम करावं तर मला मिळेल. पण काही लोकांनी काय चुनलेलं आहे? आठवड्याचे 6 दिवस काम करत आहे, पण 7व्या दिवशी जिवंत देवाचा वचनाचा वाटा स्वीकारायला येत आहे. आणि ज्याने वाटा स्वीकारलेला आहे त्या व्यक्तीला तो वाटा भेटलेला आहे असल्यामुळे कधी तो त्याच्यातून मनुष्य तर नाहीच काढू शकणार, पण शैतान पण तो वाटा काढू शकणार नाही. कारण वचन एक असं चीज आहे की वचन ऐकल्यावरच मनुष्याचे जीवन परिवर्तन होतं. आणि ज्याने वचन स्वीकारलेला आहे तो व्यक्ती काय स्वीकारून बसलेला आहे माहित आहे? जिवंत देवाचा स्वर्ग राज्य, जिवंत देवाचा स्वर्ग राज्य. आणि त्याला अशामुळे चिंता नाहीये, फक्त तो खातो, त्याला लागतं म्हणून खातो आणि लागतं म्हणून 2 दिवस 3 दिवस काम करतो, पण देवाचं वचन ऐकण्याकरिता देवाच्या चरणापाशी तो हमेशा का बसतोय? कारण त्यांनी जास्ती कामाला आपल्या जवळ केलेलं नाहीये, तर त्यांनी जिवंत देवाला जवळ केलंय. म्हणून तो देवाच्या चरणापाशी आठवड्यातून 7व्या दिवशी 100% बसतो. कारण त्याला भूक आहे देवाच्या वचनाची आणि स्वर्ग राज्यातल्या गोष्टीची. आणि जर त्याने स्वर्ग राज्य चुनलेलं आहे आणि निवडलेलं आहे तर कधीच
हा राज्य त्याच्यातून सैतान पण काढू शकणार नाही आणि मनुष्य पण नाही, कारण त्याने डायरेक्ट केली पृथ्वीवर तो वाटा चुनलेला आहे. पण सीधा स्वर्ग राज्य, जग नाही, सीधा स्वर्ग राज्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण पण दगदग करतो. आपण काय म्हणतो की आज मी नाही प्रार्थनेत जाणार कारण माझं काम राहील, म्हणून काही धंद्यावर निघून जातात, काही पेटा पाडत आहेत. हा, 7व्या दिवशी पण पाडणार, 8व्या दिवशी पण पाडणार, तरी पण त्यांची शरीराची खास काही मिटलेली नाही. त्यांना फक्त एकच चिंता आहे, काम केलं नाही तर पैसा कुठे मिळेल. त्यांना फक्त एकच चिंता आहे, काम केलं नाही तर मी जगणार कसं. अरे मरी सारखे बना. मरियेने काय केलं, सगळी चिंता साईडला ठेवून देवाचं वचन स्वीकारायला देवाजवळ बसली. का बसली? कारण मरियेला माहित झालंय आणि मरियेला कळलं होतं की संसारी गोष्टी किती कमावल्या तरी पण त्याच्यात जीवन नाही आहे, पण देवाचं वचन स्वीकारलं तर देवाच्या वचनात 100% जीवन आहे. आणि म्हणून ती वचन ऐकायला बसली. पण तुम्ही काय करणार माहित आहे? जाऊ दे ते प्रार्थना, मरू दे. घरी काय करणार माहित आहे? काम जास्ती पडलेले असेल ना तर एक दिवस प्रार्थना पण नाही करणार. काय सांगतो ऐकून घ्या. रोज बायबल वाचणाऱ्या लोकांनो, जर प्रार्थना बायबल वाचायचा समय आला ना त्यावेळेस जर काम जास्ती पडलेले असेल ना तर तो समय तुम्ही घालवता. बायबल नको, आज मी काम करतो. तुम्ही चिंता करता. अरे जो समय बायबल वाचण्याचा आहे तो बायबल वाचण्यासाठी घालवा. जो समय प्रार्थना करण्याचा आहे त्या समयात किती काम असेल ना तरी पण काय करा, ते साईडला करा आणि तुम्ही जिवंत देवाचा वाटा चुना. प्रार्थना करा, बायबल वाचा, देवाची महिमा करा. पण तुम्हाला काय जास्ती पडलेलं आहे माहित आहे? काम, चिंता, दगदग. आणि तुम्ही विचार करता, दगदग करता, मनामध्ये फार चिंतित आहात तुम्ही लोक. येशू ख्रिस्त आजच्या वेळेस जर इथे असता आणि या ठिकाणी जर तुम्ही प्रत्येक जणाने जीवन बनवायला लावलं असता आणि नंतर तुम्ही तुमच्या भावाची किंवा बहिणीची तक्रार घेऊन त्याच्याकडे आला असता आणि सांगितलं असतं ना, काय सांगितलं असतं की येशूजी तो भाऊ माझा ऐकत नाही, त्याला सांगा जरा. येशूने सांगितलं असतं तू चांगला वाटा चुनलेला नाही आहेस, यांनी चांगला वाटा चुनलाय आणि तो त्यांनी घेतलेला आहे, त्याला घेऊ दे. तू गलत आहे, तू गलत आहेस. येशूने सांगितलं असतं सरळ तुम्हाला. कारण जो व्यक्ती वचन स्वीकारण्यापेक्षा जास्ती जगामध्ये रमतो, जगामध्ये गुंततो, जगामध्ये वाढतो, असा व्यक्ती दगदगी व्यक्ती आहे. तो किती सांगेल माझ्या मनात काही चिंता नाही, पण वचन त्याला साबित करेल की तू दगदगी आहेस. वचन त्याला साबित करेल की तू दगदगी आहेस, तू चिंतेच्या व्यक्ती आहेस. म्हणून तर कधी कधी काय होतं, तुम्ही प्रार्थना नाही केली तरी चालेल, तुम्हाला काय वाटणार नाही, पण काम पहिलं केलं पाहिजे. आणि एक दिवस कामाचा थांबला ना तर तुम्ही 17वेला तुमच्या नवऱ्याला सांगता आज मी कामाला गेली नाही, नाहीतर तुम्ही बायकोला सांगता मी आज कामाला गेली नाही. पण बायबल वाचलं नाही ना ते सांगणार नाही तुम्ही. प्रार्थना केली नाही ना ते नाही सांगणार तुम्ही. का? कारण आज पण तुम्ही खरा वाटा चुनलेला नाही. खरा वाटा जर तुम्ही चुनला असता तर दर वाराला तुम्ही देवाच्या चरणापाशी बसला असता. कारण आज असं नका समजू की प्रभू या जगात नाही आहे. जर आज पण कोणी विचार करेल की प्रभू आज पण जगात आहे, कारण बायबल म्हणतं प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवा बरोबर होता. एक दिवस शब्द तेही बनून या जगात आला आणि तेहीच शब्द देव झाला. आणि शब्द आज बायबल मध्ये आहे आणि बायबलच खुद्द देव आहे. आणि बायबलची वाणी आणि बायबलचं वचन ऐकणारा व्यक्ती खुद्द देवाला ऐकतो आणि देवाला चुनतो आणि देवाला निवडतो, यानी की देवाला स्वतःचा वाटा करतो. आणि ज्याने देवाला स्वीकारलेला आहे त्याला कधी कोणी नरकात पण टाकण्यासाठी समर्थ होणार नाही. तर वचनाने तो चालत असेल आणि वचनाने जगत असेल आणि वचन पाळून तो वाईटातून बाहेर असेल तर लक्षपूर्वक ऐका, वचन तुम्हाला स्वर्ग राज्यात काढू शकतो. 100% आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण कधी कधी कामाची दगदगी करतो. बायांना तर जास्तीच सवय असते. नवऱ्याने जर काही काम केलं नाही पटकन बाईच्या सांगण्यावरून, तर बायको लगेच नवऱ्याशी रागावते. भले तो नवरा बायबल वाचत असेल ना तरी बायको रागावणार, प्रार्थना करत असेल ना तरी रागावणार. कारण चिंता दगदग जास्ती बाईला सवय असते आणि पुरुषाला पण आहे. पण जर तुम्ही जगीक लोक नाही आहात, तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे, तर तुम्हाला 7वा दिवस इतका प्रिय व्हावा देवाचं वचन ऐकण्यासाठी, वाटा चुनण्यासाठी. कारण माझ्या प्रियानो, वचनाचा एकच वाटा तुम्ही खात असं नाहीये. तर जेव्हा तुम्ही प्रार्थना देता तेव्हा अलग अलग प्रकारे देवाच्या वचनाचा वाटा खाता आणि जवळ करता. जेव्हा येशू त्या घरात होता, येशूने जीवनाच्या गोष्टी शिकवल्या असतील त्या ठिकाणी, पण मार्ताचा लक्ष होता का तिकडे? नाही. तिचा लक्ष कामाकडे होता, जिवंत देवाच्या वचनाकडे नव्हता. त्याच प्रकारे आज तुमचा पण लक्ष जगाकडे आहे. आम्ही तुम्हाला किती सांगणार ना देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, तरी ऐकणार आणि सोडून देणार. दुसऱ्या वाराला आहे तसंच राहणार. आहेत ना 100 लोक, बस तेवढीच. आहेत ना 20 लोक, बस तेवढीच. आहेत ना कोसबाड मध्ये 50, 70, 60 लोक, बस. वचनाचा वाटा खायला लोकांना सवय पडत नाही. जो वचनाचा वाटा खातो ना, तो रोज आपल्या घरी पवित्र लाईफ जगायला सुरुवात करतो. तो जास्ती प्रार्थना करणार, तो जास्ती बायबल वाचणार, तो देवाची आराधना, स्तुती, महिमा करणार. त्याचा एक समय कामाचा थांबला तरी चालेल, पण तो पहिला देवाला स्थान देतो. बायबल वाचणार आणि नंतर कामाला सुरुवात करणार, प्रार्थना करणार आणि नंतर कामाला सुरुवात करणार, गाणी वाचणार आणि नंतर कामाला सुरुवात करणार. कुठे जायचं असेल ना तरी पण आपल्या गाडीचा ताबा, आपल्या जीवनाचा ताबा पहिला देवाच्या हाती सोपणार. लगेच तो जात नाही. पण तुमच्यातले काही लोक कसे आहेत? निघा, चाला बाहेर तो परमेश्वर. प्रार्थना कुठे, वचन कुठे, महिमा कुठे, ते करणारच नाही. माझ्या प्रियानो, तुम्ही जिवंत देवाची लोक, तुम्ही वचन खाणारी लोक पाहिजे. कधी कधी काय होतं लक्षात घ्या, तुमच्या घरात जर 4 जण माणसं राहत आहे आणि तुमचं परिवार 4 जणांचं आहे, बायको सांगते आज मी प्रार्थनेला जाते, तू आज घरचं काम कर. पण त्या बायकोला कधी समजत नाही की चल आज आपण दोघेही जाऊ आणि देवाच्या चरणापाशी बसून देवाचं वचन ऐकू. पण तुमच्यातले लोक कसे या प्रकारे जगतात माहित आहे? आज तू घरचं काम कर, मी चाललो प्रार्थनेत. नवरा म्हणतो बायकोला आणि बायको म्हणते नवऱ्याला. जर तुम्हाला दोघांना पण कळलं असतं ना की आपल्याला जिवंत देवाच्या चरणापाशी बसलंच पाहिजे, कारण वचनाद्वारे स्वर्ग जीवन मिळेल. पण ज्यांचा लक्ष जगाकडे आहे ना, तो व्यक्ती एक दिवस टाइम नाही काढणार देवासाठी, वेळ नाही काढणार देवासाठी. नाही, नको. वेल काढला प्रभूच्या चरणापाशी बसायला तर काम राहून जाईल. वेल काढला प्रभू जवळ बसायला तर आपलं काही धंदा थांबून जाईल. लोकांना दगदग आणि चिंता सतावते. पण येशू काय म्हणाला? मरिया देवाकडे बसलेली होती म्हणून मरियाला त्यांनी सांगितलं तिने चांगला वाटा चुकला आणि तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही. का बरं सांगितलं? कारण मार्तेचं मन काय होतं माहित आहे? मी येशूला संसारिक यानी की शरीराचा आनंद देईल, खाण्याचा आणि पिण्याचा देईल. पण मरियाकडे तो आनंद देण्याचा नव्हता. मरिया वचन स्वीकारून देवाला खुश करणार होती, कारण वचनाद्वारे जीवन बदललं. समजतं? मार्ताचं मन काय होतं? मी स्वयंपाक करून येशूला आनंदित करेन, द्राक्ष रस वाढून येशूला मी आनंदित करेन. पण बायबल मध्ये वचन म्हणतं खाणं आणि पिणं ह्याच्यात राज्य नाही. देवाचं राज्य कशामध्ये आहे? नीतिमत्व, सामर्थ्य आणि ज्यांचे जीवन बदलतं त्याच्यामध्ये. मार्ता खाणं बनवून बदलली असती का? जेवण बनवून बदलली असती का? नाही. मार्ताचं मन होतं मी जेवण बनवून येशूला खुश करेन.
मरियेचं मन काय झालं, मी वचन स्वीकारून माझ्या जीवनाचा बदल करून मी परमेश्वराला खुश करेन. आणि मरियेने काय केलं, देवाचं वचन स्वीकारलं आणि आपलं जीवन त्याच क्षणी बदललं. अशामुळे येशू म्हणाला की मरियेने जिवंत देवाला चुनलंय आणि मरियेतून तो वाटा कधी काढून घेतला जाणार नाही.